माग वळा, वळवळ करू नका, गाड्या उभ्या करा. समोरच्या बाजूला बसलेले स्टेजवरची मंडळी, तर समोरचा स्पेस मोकळा करा. चला उठा सगळे पटपट, चला समोर उभं कुणी राहणार नाही, सगळे मागे सरून बसा, चला पटपट. बापू परत एकदा वातावरणात बदल झालेला आहे. करा करा, गाड्या उभ्या करा आणि सांगली पटपट गाड्या सोडून द्या. जिल्ह्याचे एबीपी माझाचे प्रतिनिधी आदरणीय कुलदीप दादा आपण या ठिकाणी उपस्थित. या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत. मग अशी सुंदर अशी गाडी पाहिली, छवाची गाडी, त्याबद्दल पोलीस पाटील बागेळी यांच्याकडून या ठिकाणी छवाची सुंदर अशी गाडी पाहिली. ड्रायव्हरला 500 रुपयाचं बक्षीस आहे सुटला आणि समोरच्यांना 500 रुपयाचं बक्षीस. गावकरांच्या मैदानातला 5वा सेमी सुटला आणि 5व्या सीमेमध्ये लढत चालू आहे 7 गाड्यांच्या मध्ये. परंतु मधल्याच राणाला बैलांनी डबल टॅप टाकलाय, परंतु त्यांना आड्या लढत देतोय म्हातारा मथुर. लढत चालू आहे दोघांच्या मध्ये, परंतु शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली? अतिशय सुंदर बारीक पाड्याला होता 1 2 का 4 4 2 का 1 लखन आणि आड्याला होता बिंजोरचा बेताज बादशाह मथुर. लढत झाली दोघांच्या मध्ये. रणजित पड्याल होता बारीक, आड्याल होत बारीक. बारीक राहिला नाही, बारीकला सुद्धा जोड लागलाय आता. सेमी फायनल 5चा निकाल. सेमी फायनल 5चा निकाल आहे. तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न, यश बापू सुरंबेकर, वडकी पुणे, किरण कवाळे दोडगाव यांचा लखन आणि सर्जा. ही गाडी फायनलची मानकरी ठरली. आणि तास क्रमांक 6 वर धावलेली गाडी चिंतामणी प्रसन्न, समाज संतोष तोलकर, ठाणे विटावा यांचा मल्हार आणि मथुर. ही गाडी क्वार्टर फायनलची मानकरी ठरली. दोन्ही विजेता बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पाहिली. गाडी फायनल